कचरा सूखा और गिल्ला सबने मिला कर डाला, कचरा सूखा और गिल्ला सबने मिला कर डाला, कचरे ने ले ली सबकी जान, गौर से सुनिए मेहरबान। काय लोकांचं सांगा नका ते जे तर रोजच असतात, किरकिर 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 असते किंवा का भांडणं होतात किंवा कुणी काही पण करतात, त्याचं काही सांगावं नाही येतं आपल्याला. सकाळी उठतो, चहा पाणी करतो, गाडी घेऊन कामावर जातो. त्याच्यानंतर मग वाला सुका करून घ्यायचा, हाताने कचरा घ्यायचा. कुणाच्या घराने नसलं माणूस तर तिथं घ्यायचं, मग ते वाला सुका करून घ्यायचा. कुणाचं वरती जाऊन पण घ्यावं लागतं. अजून ते इथं आले की गाडीपाशी येऊन टाकावं लागतं. आमच्याकडे हाजिरे बिजरे काय नाही, डायरेक्ट जायचं घरांनी कचरा घ्यायचा. हाजिरे बिजरे काय नाही. आणि आमचे सुपरवायझर तर कधी येते तर 8 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी येते, आणि मला तोंड दाखवते आणि जाते. जेवण बिवर काय नाही, एकदा चहा प्यायचा घरचा, आणि त्याच्यावरच आम्ही कोणाच्या घरचं काय आपल्याला टाईमच नाही तेवढा भेटत ना. का किती टायमिंग, किती 11चा टायमिंग दिलेला आहे. कोण लहान लेकरं असतात, कोणाची वरून खाली येतो टाईम लागतो, किंवा लय लोकांचा कचरा निघतो, मग त्याच्यासाठी पण थांबावं लागतं. कसं आहे की अडचणी सगळ्या सुसून घ्यावं लागत आहेत आपल्याला. आणि आमचा काय दुकानाचा कचरा आहे. दुकानाच्या कचऱ्यामुळं काय होतं, उशीर होतं. 10 वाजता दुकान उघडतात, 10च्या नंतर मग कचरा तिथं जातो आमचा. कोण आलंय काय कळालं. सुका कचरा हा आपल्याकडे एका पोत्यामध्ये जमा करून आज दिवसांनी आपल्या परिसरातील आरोग्य धोक्यात आणू नका. विचारल्या जागेत कचरा टाकू नका. एक पाऊल पुढे टाका. कचरा कचरा पेटीत टाका. उघड्यावर शौचास बसू नका. हवा दूषित करू नका. म्हणजे कोण करतात, कोणी करत नाही. तर वाला सुका आपल्याला स्वतःला करावं लागतं. आपणच एक 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 छाटून टाकावं लागतं. कागद किंवा वल्ल्यात असलं कागद टाकतात, काय पण टाकतात. त्याच्यामध्ये काय असं कोरडं हेच नसतं. मग ते सगळा वल्ला सुका करून घ्यावा लागतो आपल्या हाताने. मग ते दुसऱ्या पोत्यात टाकायचं, बकेटात वल्ला घ्यायचा. त्या का बकेट आहेत आम्हाला.
कधी नसले की हे बकेट वापरतो आम्ही. हे जे कचरा गोळा करणारे लोक आहेत आणि बिगारे आहेत त्यांना जो त्रास होतो तो कचरा लोक काय करतात की मिक्स करून एकत्र टाकून देतात. परंतु जो ओला आणि सुका कचरा आहे तो वेगळा केला जात नाही आणि मग तो कचरा यांना इथं ओल्याची गाडी वेगळी आणि सुक्याची वेगळी अशा 2 गाड्या असतात. यांना इथं आल्यानंतर तो कचरा पूर्णपणे ओला टोमॅटो भाजी जे काय असेल ओला कचरा तो वेगळा करून त्याच्यात भरावा लागतो आणि जे काय सुका असेल ते प्लॅस्टिक वगैरे बॉटल काचेच्या बाटल्या तो वेगळा करून परत सुक्यामध्ये भरावा लागतो. तर ही जी गोष्ट आहे ती जर का घरातूनच कचरा निघताना जर व्यवस्थित याच्यात टाकला गेला तर जे बिगारी आहेत कामगार काम करतात त्यांना हा त्रास होणार नाही. आता त्यांचं स्वास्थ्य बघितलं तर ते त्रास तर आहेच. आता त्यांना मास्क लावून की त्यांचं काळजी घेतात. परत आजारी पडायचे असतात. काही लोकांचं अन्न असं असतं की ते जास्त दिवस घरात राहून राहिलेलं असतं मग त्याच्यामध्ये किडे घाण वगैरे भरपूर होते मग त्यांना ते आजारी पडलं तर ते त्रास होतो. लोक उलट घाबरतात वरती येऊन नाही देत. पण मी माझं तोंड तर का मी लॉकडाऊन झाल्यापासून एकदा पण तोंडाला बांधलेलं नाही. अजून तोंड उघड आहे का आपल्याला रोग नाही काही नाही. आपलं चेक पण केले खोडे साहेबांनी. लॉकडाऊनमध्ये सगळ्या लोकांनी धान्य बिन्य सगळं तेल मिठा सकट सगळं मिरची सकट पुरवलं आम्हाला त्या लोकांनी. अजून काय ती लोक पाणी मागितलं तर पाणी देतात. खायला मागितलं तर खायला पण देतात. काय लोक घरीच राहायचे पण आम्ही कधी कचऱ्यावर घरी नाही राहायचं. त्याच्यावरच आपलं चाललेलंच. बाकी लॉकडाऊन झालं मला लोक कोरोनामध्ये आम्ही काम केलं असं घरीच नाही बसलं. एक दिवस नाही बसले. काही ठिकाणी लोक स्वतःचं काम हलके करण्यासाठी जाता जाता टाकून देतात पण त्याच्यामुळे होणारा जो त्रास आहे तो लक्षात घेत नाहीत. सोय कचऱ्याची असून सुद्धा ते तिथं टाकत नाहीत. ते असेच घेऊन जातात आणि कुठेही टाकून देतात. आणि काही ठिकाणी असे प्रॉब्लेम आहेत की त्यांना कचरा मस्त व्यवस्थित ठेवायचा असतो टाकायचा असतो पण तिथं कचरा टाकण्यासाठी सोय नसते. वाचता येतं मग आता मिळणार किती सांगणार. लोकांच्या फुकट कामं करायचे कामे लोक करणार. आता समज आणणार टाकणार इथं आम्ही कचऱ्याचे कामं करून येतो जमतो थोपतो आणि परत इथं काम करायला. कॉर्पोरेशनच्या आखी झाडतात इथं आणि इथं ठेवतात. आम्ही म्हणलं ना पुढे टाका नाही टाकणार तिथं. मग आम्हाला ते जायला लागतो का ना डिगपुणाचं त्यांचंच पडतो का नाही. आम्ही कुशाला हमीले करत बसावं. झोपटपट्टीतला कचरा ह्याच्यात न्यायचा म्हणल्यावर आम्हाला पण पुढे जावं लागतच नाही. आमच्या पण आमच्या गल्ल्या असते मग आमच्या गल्ल्यातलं उचलावं का झोपडपट्टीतलं उचलावं. तीन मुलं आहेत मला तुमच्यासारखी. आता माझा पोरगा अपंग आहे. पोलिओमध्ये त्याचं हे झालं त्याच्यानंतर ऑपरेशन झालं त्याच्या पाया हेतून एवढं मनगट. मग त्याला जड नाही काम होत. या कचऱ्याच्या जीवावर आपल्या पोरांची लग्न पण केले आपण. अजून बहिणीच्या पोरांना पण साथ दिली ह्या कचऱ्याच्या जीवावर.
इथं हे लोक चांगले नाहीत ना झोपडपट्टी त्याच्यामुळं का की लोक करून खाते का आम्ही करून खाते तर का आमचं देखवत नाही तर लोकांचं काय सांगावं आपण बरोबर आहेत कारण आपली कंडिशन आपल्याला माहीत आमच्या नवऱ्याच्या इकडं कधी 1 वर्षांनी किंवा 6 महिन्यांनी जाते का की कामामुळे टाईमच नाही भेटत ना एका दिवस आराम तरी पाहिजे ना जेवायला साहेब लोकांनी मनावर घ्यायला पाहिजे झोपडपट्टीतल्या लोकांचं की बाबांनो तुम्ही गाडीला टाका सर तुमचा कॉर्पोरेशनचा पगार येतो ना मग तुम्ही स्वतः गाडीवर असं तुम्ही द्या ना धपका म्हणजे माणसं सुधारतात इथं किती कचरा घाणीत किती दिवस राहायचं कसं आहे की माणसं चांगले नसल्यानंतर माणसाचं हे होतं माणसासंग चांगलं बोलणं चालणं असावं राहावं तसं नाही तर इथली लोक